माझ्या कवितेचं शीर्षक आहे संविधान कसा वाचवणार. जय भीम हा केवळ नारा नाही, जय भीम हा केवळ नारा नाही, संघर्षाच्या वरव्यातून टाकून निघाली एक धगधगती कहाणी आहे. संघर्षाच्या वरव्यातून टाकून निघाली एक धगधगती कहाणी आहे. हो घेतात काही लोक नाव भीमाचे, हो घेतात काही लोक नाव भीमाचे, केवळ आता स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी. कित्येक प्रश्न माझे स्वतःशी, कित्येक प्रश्न माझे स्वतःशी वाटायला लागतं तुमच्यापेक्षा ते बरे ना, वाटायला लागतं तुमच्यापेक्षा ते बरे ना. मनात असल्या किती गाठी, मनात असल्या किती गाठी तरी ते तुमच्या विरुद्ध एक होतात. मनात असल्या किती गाठी तरी ते तुमच्या विरुद्ध एक होतात. आणि आम्ही ओढतोय आपल्याचेच पाय, आणि ओढतोय आम्ही आपल्याचेच पाय. बघते मीच्या अहंकारात तुकड्यात वाटला गेलेला माझा हा समाज. बघते मीच्या अहंकारात तुकड्यात वाटला गेलेला माझा हा समाज. संविधान कसा वाचवणार, संविधान कसा वाचवणार. जर का असे वेगवेगळे गट घेऊन बसणार, जर का असे वेगवेगळे गट घेऊन बसणार. हो बोलतात ते उघड उघड, हो बोलतात ते तुमच्यासमोर उघड उघड. करतात संविधान बदलण्याची भाषा, करतात संविधान बदलण्याची भाषा. चोरट्यांच्या उलट्या बोंबा. सांगा त्यांना दम कसा भरणार, सांगा तुम्ही त्यांना दम कसा भरणार. खरं तर सत्तेच्या मोहात बा आमचा कधीच पडला नाही, खरं तर सत्तेच्या मोहात बा आमचा कधीच पडला नाही. नसती लाताडली खुर्ची, जपला असतं मनी स्वतःचा स्वार्थ, तर राजगृहासारखे कित्येक बंगले उभे असते आज, तर राजगृहासारखे कित्येक बंगले उभे असते आज. बापाने आमच्यासाठी जे सोसलं ना ते आम्ही नाही, बापाने आमच्यासाठी जे सोसलं ना ते आम्ही नाही, हे लक्षात ठेवा. एकदाचे जय भीम हे नाव नाही घेतले तरी चालेल, एकदाचे जय भीम नाव नाही घेतले तरी चालेल. त्याला आपल्या घरादारावर चढवलं नाही तरी चालेल, त्याला आपल्या घरादारावर चढवलं नाही तरी चालेल. पण आपण मात्र आपल्या बापाच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहू, आणि आपण मात्र आपल्या बापाच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहू. जय भीम बोलत पुढे चालत राहू, जय भीम बोलत पुढे चालत राहू. धन्यवाद.